श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की शिवपिंडाविषयी थोडी काही माहिती की जी मला माहिती आहे। तर खूप जणांना माहितीसुद्धा असेल, पण मला असं विचारायला की मी व्हिडिओ टाकून द्यावा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजपासून श्रावण सुरुवात झालेली आहे। आज पहिला श्रावण सोमवार आहे, तर श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या घरात जी शिवपिंड असते ती जास्त मोठी नसावी, म्हणजे आपला जो अंगठा असतो ना तेवढीच शिवपिंड असावी, त्याच्यापेक्षा मोठी शिवपिंड घरात नसावी। आणि जी शिवपिंड असते ती दगडी असेल तरीही चालते, तुम्हाला जर कोणाला चांदीची करायची असेल तरीही चालते, सोन्याची करायची असेल तरीही चालते, पितळाची असेल तर अतिशय उत्तम। म्हणजे जी शिवपिंड असते ती कोणतीही असली तरी चालते, फक्त पोकळ नको, म्हणजे भरीव शिवपिंड पाहिजे। तर असे हे शिवपिंडाविषयी ही माहिती होती। आणि अजून आहे की आपल्या घरात जर शिवपिंड असेल तर प्रत्येक सोमवारी, रोज नाही पण प्रत्येक सोमवारी तिच्यावर अभिषेक हा झालाच पाहिजे। तर आपण तर रोजच करतो, पण पाण्याने फक्त सोमवारी जरी तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक केला, भस्म लावला आणि पांढरं फूल वाहिलं तर तुम्हाला याचंही खूप पटीने फळ मिळतं। कारण शिवपिंड नुसतं घरात आणायची, त्याची पूजा करायची नाही असं करायचं नाही। जलाभिषेक जरी केला तरी त्याचं खूप महत्त्व आहे। आणि त्याच्यानंतर एक आहे की रोज एक वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा, तर कारण हे खूप प्रभावशाली मंत्र आहे। त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये भगवान शंकरांचा फोटो किंवा मूर्ती नसावी, कारण फोटो किंवा मूर्ती जे असतात ना ते स्मशानात असतात आणि आपलं घर हे स्मशान नाही आहे, हे घर आहे, म्हणून आपल्या घरात शिवपिंडच असावी। आणि म्हणजे शास्त्रानुसार सांगितलं गेलेले आहे की माणसांनी फक्त शिवपिंडाचीच पूजा करावी, मूर्तीची आणि फोटोची नाही। तर तुमच्या घरात जर शिवपिंड असेल तर राहू द्या, आणि मूर्ती आणि फोटो असेल तर ते काढून टाका। आणि शिवपिंड पण फक्त तुम्हाला शिवपिंडच पाहिजे, नाहीतर शिवपिंडाच्या आजूबाजूला जो नाग असतो तो सुद्धा नसावा आणि नंदीसुद्धा नसावा, म्हणजे फक्त शिवपिंड पाहिजे आपल्याला। नाहीतर कोणाकोणाच्या घरात शिवपिंडवरती नाग असतो आणि समोर नंदी असतात, तर कसं असतं ना त्यांची पूजा आपल्याकडून होत नाही, म्हणून घरामध्ये नंदी आणि नाग असलेली शिवपिंड नसावी, फक्त शिवपिंडच असावी आणि त्याचीच पूजा आपल्याला करायची आहे। तर ही अशा प्रकारे मला थोडीफार काही माहिती होती, तर मी तुम्हाला सांगितली। तर व्यवस्थित तुमच्या घरात फोटो आहे की मूर्ती आहे का पिंड आहे, आणि काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।